फॅमिलीनी आणि त्यांच्या सगळ्या सपोर्टर्सनी आमची घोर फसवणूक केलेली आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांनी माझा परोपरीने शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ केलेला आहे. मला आर्थिकदृष्ट्या त्यांनी पूर्ण डिसेबल करून त्यांनी मला लिटरली त्यांच्या हातातलं पपेट बनवून ठेवलं. प्रत्येक गोष्टीत त्यांनी हवा तसा मला त्रास दिलेला आहे आणि अशा रीतीने ह्या सगळ्या प्रकारांना कंटाळून शेवटी मग आम्ही लीगल स्टेप घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे मारहाण असेल किंवा कौटुंबिक छळासोबत तुम्ही एक महत्त्वाचा आरोप केला आहे की जादूटोणा करण्यात येत होता, काही अघोरी उपचार केले जात होते. नेमकं कशासाठी हे केले जात होते आणि कशा पद्धतीने हे अघोरी कृत्य केले जात होते? गीतेश राऊत हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी असक्षम आहे, जे त्याच्या घरच्यांनाही पूर्ण कल्पना आहे आणि या गोष्टीवर लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत म्हणजे 3 डिसेंबर 2017ला लग्न झालं तेव्हापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात एकदाही शारीरिक संबंध आले नाही, ज्यामुळे आमची फॅमिली मीटिंग झाली आणि असं ठरलं की आता गणपती सण झाल्यानंतर आपण या विषयावर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतर एक छोटीशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला पूर्ण अघोरी इलाजांचा त्यांनी कलाटणी दिली आणि 2018 पासून 22 सालापर्यंत त्यांनी या सगळ्या अघोरी ट्रीटमेंट्समध्ये आणि नंतर मग सगळे मेडिसिन रिलेटेड ट्रीटमेंट्समध्ये मला गुंतवून ठेवून त्याचं फक्त शारीरिक संबंध न कळण्याचं कारण लपवण्यासाठी त्यांनी हा माझा सगळा असा छळवाद मांडला आणि ह्याबाबत माझ्या फॅमिलीनी पण त्यांना अप्रोच केलं, पण त्यांनी ह्याच्यातही टाइमपास केला. आपण म्हणून काय नेमके काय अघोरी प्रकार होते आणि या सगळ्या प्रकाराची कल्पना त्यावेळेचे खासदार विनायक राऊत यांना होती का? होती, कारण त्यांनी सांगितलेल्या सगळ्या बाबांकडे आम्ही इलाजासाठी गेलेलो आहोत. तेव्हा ते सिटिंग MP होते रत्नागिरी सिंधुदुर्गचे आणि मेजॉरिटी सगळे बाबा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि वेगवेगळे उतारे करणे, जिवंत कोंबडा अंगावरनं काढणे, केसावरचे डोक्यावरचे केस उपटून काढणे आणि त्या उतार्यात घेणे, घातलेले कपडे न धुता त्या उतार्यात वापरणे, मांसाचे तुकडे वापरणे किंवा कच्चं गोमूत्र खायला देणे, असे विचित्र वेगवेगळे अघोरी प्रकार. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे प्रत्येक बाबा इलाजासाठी फक्त एकच मेन तोडगा सांगायचे की जोपर्यंत गिरिजा पूर्णपणे निरोगी होत नाही तोपर्यंत गीतेश आणि गिरिजामध्ये कुठलाही शारीरिक संबंध येता कामा नाही, जे त्याच्या घरच्यांनी अगदी कटाक्षाने पाळलं की अगदी आम्हाला इतकंही जवळ येऊ द्यायचे नाही, ज्याच्यामुळे हे सगळं संशयास्पद होतं. पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला इतकं गुंतवून ठेवलं की त्याच्यात त्यांनी त्यांचे इतर छळवादही सुरू ठेवले आणि मग शेवटी कंटाळून मी 23 साली माझ्या आईवडिलांकडे ठाण्याला राहायला आले आणि आम्ही लिगल ॲक्शन घ्यायचं ठरवलं. तुम्ही 23 साली आलात आणि आता विनायक राऊत हे त्यांनी काही प्रतिक्रिया दिली, ते देखील हाच प्रश्न उपस्थित करताय की 3 वर्ष तुम्ही गप्प का होत्या? स्वाभाविक आहे, सगळ्यांना हा प्रश्न पडलाय, 3 वर्ष तुम्ही गप्प का होत्या? आम्ही देखील हाच प्रश्न विचारू. आणि त्यांचं स्पष्टीकरण हे येत आहे की 12 कोटीची मागणी, महिन्याला 5 लाख रुपये पोटगी आणि त्यासोबतच गाडी आणि घर ही मागणी तुम्ही केली होती आणि ते नाही दिलं म्हणून तुम्ही आज सगळ्यांसमोर आला आहात. तर मगाशी पण मी जसं सांगितलं तसं माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांच्या मुलाची जी कमतरता आहे ती त्यांना त्याच्या जन्मापासून माहिती असेल, तर त्यांनी त्याचा इलाज करण्यासाठी इतकी वर्ष का लावली हे त्यांनी त्याचं उत्तर मीडियासमोर द्यावं. दुसरी गोष्ट, जर मला पैशाचा आणि त्यांच्या प्रॉपर्टीचा लोभ असता तर माझ्याकडे 7 वर्ष होती, जिथे मी त्यांच्याकडनं बऱ्याच वेगवेगळ्या मागण्या करून पैसे उकळू शकत होते, पण मी केलं नाही. माझी सिंपल अपेक्षा होती की मला एक सुखी संसार माझ्या नवऱ्याबरोबर आणि सासरच्यांबरोबर करायचा आहे, पण ते न देता त्यांनी फक्त छळवाद आणि त्रास दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बोलताना हे देखील सांगितलं की तुमचं अकाउंट हे करून बँकेमध्ये तुमचं अकाउंट उघडून काही आर्थिक गैरव्यवहार झाला असल्यासंदर्भात तुम्ही सांगितलंय. हो, माझ्या नावावर त्यांनी त्याच्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून HDFCमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट उघडलं. जसे त्याचा बॉडीगार्ड, त्याची वाईफ, त्याची आत्ते बहीण, तिचा ह्यांच्या सगळ्यांच्या नावावर पण त्यांनी असे सेम अकाउंट्स उघडलेले आहेत वेगवेगळ्या बँकेत, नॉट जस्ट HDFC. आणि प्रत्येक महिन्यात त्याच्यात अमाऊंट्स डिपॉझिट होतात आणि हे सगळे व्यवहार तो हँडल करत होता. आणि मी विचारल्यास तो म्हणायचा तुला काय अक्कल नाही, तू ह्याच्यात पडू नको. सो मनी लॉन्ड्रिंगची शक्यता नकारू शकत नाही, काहीतरी असूही शकतं. म्हणजे किती अमाऊंट यायचे? मोठे अमाऊंट होते? स्पेसिफिक नव्हते, मोठे यायचे, कधी छोटे यायचे आणि कॅश पण प्रत्येक महिन्याला येत होते, जे त्यांनी मला वन टाईप ऑफ टॉर्चर की तो घरी मनी काउंटिंग मशीन असूनही त्यांनी मला जवळजवळ 17-18 लाख हाताने मोजायला लावलेले आहेत. माझी तब्येत बरी नसतानाही मी त्याला कॅश हाताने मोजून दिलेली आहे, जी नॉर्मली पण त्याच्या RPच्या सॅलरीज काढायला तो मला हाताने मोजून एम्प्लॉई सॅलरीज काढायला लावत होता.
ॲडव्होकेट आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, सगळ्यात महत्त्वाचं जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यात महत्त्वाचे गुन्हे आहेत की महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष जादूटोणा प्रतिबंधक कायदा आपण ज्याला म्हणतो, काय प्रावधान आहे या कायद्यामध्ये? यामध्ये जामीन मिळतो का? आणि जर असं असेल, एक आरोपी जर ताब्यात घेतला असेल, FIR दाखल झालेली आहेत, मात्र ज्यांच्यावरती प्रमुख आरोप आहे, गीतेश राऊत असेल, विनायक राऊत असेल, यांना पोलीस आत्तापर्यंत अटक का करत नाही? ते जर माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देत असेल तर त्यांची अटक होणं गरजेचं आहे आधी, बाकी सगळं नंतर. नाही, यांची अटक होणं गरजेचं आहे, पण पोलीस जी स्ट्रॅटेजी ठरवतात ते आम्हाला मान्य आहे, कारण का चेन असते याची. मूळ आरोपी ऐवजी जे दुसरे जे आहेत त्याच्यात बाबा लोक आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडून माहिती घेऊन पूर्ण जर पक्की केस जर पोलीस बनवत असतील तरी त्याला काही हरकत नाही, कारण का जी सगळी चार्जशीटची स्ट्रॅटेजी असते ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ठरवत असतो कोणाला अटक करायची आणि कसा तपास. तुमचे ज्यांच्यावरती आरोप आहेत त्या आरोपांपैकी विनायक राऊत आणि गीतेश राऊत हे तुमचे पहिले प्राईम आरोपी आहेत, मग त्यांना अटक होणं गरजेचं वाटत नाही का? आणि ते पोलिसांसमोर आहेत, म्हणजे कुठेही फरार नाही. नाही, त्यांना अटक होणं गरजेचं आहे, पण त्याच्या आधी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं एखाद्या केसचं, क्रिमिनल केसचं, तर त्याच्यासोबत अटक करण्याच्या आधी बऱ्यापैकी तपास होणं गरजेचं असतं. कदाचित त्या बॅकग्राऊंड जे आहे त्याच्या संदर्भात जी FIR आहे आमची, त्या अनुषंगाने बाकी पुरावे जमा करणं महत्त्वाचं वाटत असेल पोलिसांना, म्हणून कदाचित त्या बाबाला सुरुवातीला अटक केलं त्यांनी, जेणेकरून त्यांच्या विरुद्ध जे हे कुठेतरी यांना पोलीस दिलासा देतील असं वाटतंय. नाही, पोलीस कोणालाही दिलासा देणार नाही. आम्ही पूर्णपणे ह्याच्या मागे आहोत. आम्ही कोर्टात हजर होऊन ते PC साठी सुद्धा, इवन ABAला जर समजा गेले ते जे MP आणि हे जे आहेत राऊत आणि त्यांची फॅमिली, तर आम्ही ती अपोज करणार त्याच्यामध्ये, आणि आम्ही शेवटपर्यंत हे जे आहे ते प्रकरण नेणार. तर आपण बघतोय सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये कायदेशीर प्रक्रिया तर सुरू आहे, मात्र कायदा बनवण्याची जबाबदारी ज्या खासदारांवर होते त्यांच्या घरातच जर महिला सुरक्षित नसेल आणि त्यांच्या घरातीलच महिला अशा पद्धतीच्या तक्रारी पोलीस स्थानकात करत असेल तर महाराष्ट्र नेमका कुठल्या दिशेने जातोय हाही प्रश्न उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. आपण बघतोय विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत NDTV मराठीशी संवाद साधत होत्या आणि त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत, आणि विशेषतः NDTV मराठीशी बोलताना त्यांनी आर्थिक व्यवहारांबद्दल सुद्धा या निमित्तानं भाष्य केलेलं आहे. कदाचित मनी लॉन्ड्रिंग सुद्धा असू शकतं अशी शक्यता गिरिजा राऊत यांनी व्यक्त केली. आपण बघतोय त्यांनी अकाउंट्समध्ये कशा पद्धतीनं पैसे यायचे हे सांगितलेलं आहे, सोबतच मोठ्या प्रमाणात कॅश यायची, ही कॅश घरात मनी काउंटिंग मशीन असून सुद्धा त्यांना मोजायला लावली जायची, अशा पद्धतीचे अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप बघायला मिळत आहेत. आर्थिक मोठे व्यवहार असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. या सगळ्यात आता पुढे नेमकं काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.